पॉवर हाऊस ऑफ सेल्स मायटोकॉन्ड्रिया. पॉवर हाऊस ऑफ सेल 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 मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया पेशींचा भाग आहे जो एक एटीपी ट्रान्सपोर्ट ह्या रूपाच्या पोषक तत्वाचे ऊर्जेत रूपांतर करतो. मायटोकॉन्ड्रिया स्वतःचे DNA असते आणि ते सेलमध्ये स्वतः पूर्ण उत्पादन करू शकतात. तर हे सेल्युलर शोषणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. DNA जनुकीची माहिती संच, लायसोसोम पेशीतील आत्मघातकी पिशव्या. मानवाच्या शरीरातील केस व नखे कशाने बनलेली असतात? प्रोटीनचे. अच्छा, मानवी शरीरातील केस आणि नखे केस आणि नखे प्रोटीनचे. त्यातील प्रथिने बनलेली असतात. केस आणि नखे प्रथिने शरीराची बांधणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका. स्निग्ध पदार्थ व कार्बोदके शरीरास ऊर्जा पुरवतात. मानवी नखे आणि केसे केराटिनपासून बनलेली असतात. केराटिनपासून मानवी नखे आणि केसे केराटिनपासून बनलेले असतात. केराटिनसाइट्स केराटिन तयार करतात. एक प्रकारचे केराटिन प्रथिनेचे. तर त्याच्यात केस, त्वचा आणि नखे यांचे मूलभूत घटक आहेत. त्वचेच्या बाहेरील घरातील केराटिन संरचनात्मक अडथळा निर्माण करण्यास मदत करतो. ओके. रेटिना डोळा. रेटिना कॉर्निया हा डोळ्याचा प्रकार आहे. रेटिना कॉर्निया शब्द आहे. कॉर्नियाद्वारे प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. कॉर्निया से एंट्री होती है लाइट की. कॉर्निया एंट्री ऑफ लाइट. रेटिना प्रकाशावेधी थर संकेत येतात. रेटिना मेंदूला माहिती पाठवतं. बाहुली बुबुळातील लहान छिद्र याद्वारे प्रकाशाचे नियंत्रण. मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण करतो. मस्तिष्कपुच्छ. मेंदूच्या खालचा भाग यामध्ये सेरेबेलम, मेडुला व पोन्सचा समावेश आहे. श्वासोच्छवास, हृदयाचे ठोके, झोप आणि शिक्षण यासारख्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रियांचे समन्वय साधते. अग्निमस्तक मेंदूच्या पुढचा भाग शरीराचे तापमान, भावना, झोप वगैरे करतो. अग्निमस्तक. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? त्वचा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव त्वचा संरक्षणात्मक अडथळा म्हणून काम करते. तापमान नियंत्रित करते व संवेदना पाठवते. आतडे पोषक द्रव्ये शोषून घेतात व कचरा काढून टाकतात. यकृत पोषक घटकाचे चयापचय करते व प्रथिने तयार करतात. स्वादुपिंड इन्सुलिन तयार करते व पचनास मदत करते. सर्वात मोठा अवयव त्वचा. सर्वात मोठी ग्रंथी यकृत. सर्वात मोठा अवयव त्वचा. सर्वात मोठी ग्रंथी यकृत ग्रंथी आहे. मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात? 206 पेक्षा जास्त. 206 पेक्षा. मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे? 206 पेक्षा. लहान बालकात 270 हाडे असतात. 270 असतात. प्रौढ व्यक्तीमध्ये 206 हाडे असतात. लहान बाळात सर्वात लहान हाड कानात टेस्ट. सर्वात मोठा हाड फिमर. शरीरातील वजनाच्या तुलनेत साधारणपणे 18% हाडे असतात. 18%. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत कोणता? पित्ताशय. यकृतमध्ये पित्त सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताच्या खालच्या भागात पित्ताशय असते. ते पित्तरस पॅनक्रियास बोलते. पित्ताशय म्हणजे पॅनक्रियास. यकृत सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृताचे कार्य ऊर्जा. यकृत स्थान पोटाच्या उजव्या बाजूला. यकृताचे कार्य ऊर्जा, लोह, क्षार, जीवनसत्त्वे साठवणे. पित्तरस स्रवतात, त्यामुळे अन्न पचनास सोपे जाते. यकृत वजन 1.2 ते 1.5 किलो. अच्छा, 1.2 ते 1.5 kg.
पित्ताशय दॅट मीन्स पॅनक्रियास. पित्ताशय दॅट मीन्स पॅनक्रियास. मनुष्यांमध्ये सामान्य स्त्री बालकाच्या जन्माचे निर्धारण करणारे गुणसूत्र खालीपैकी कोणते असते? स्त्री बालकाच्या ना, आईकडून एक्स गुणसूत्र आणि वडिलांकडून एक्स गुणसूत्र. बाय एक्स एक्स आएगा तो लेडीज़ होगी, दैट मीन्स गर्ल्स. हाँ, और एक्स वाई होगा दैट मीन्स बॉय. हु डिसाइड? द मैन डिसाइड. मैन डिसाइड दैट मीन्स एक्स वाई क्रोमोसोम ओनली मैन हैज़ ओनली एक्स वाई क्रोमोसोम्स. अँड द वुमन हॅज ओनली एक्स एक्स क्रोमोझोम. आईकडून एक्स गुणसूत्र आणि वडिलांकडून एक्स गुणसूत्र. मानवी पेशीमध्ये गुणसूत्र 23 जोड्या असतात. अच्छा, 23 पेअर. 23 जोड्या दॅट मीन्स 46. 23 पैकी एक जोडी लिंग गुणसूत्रीचे काम करते. एक जोडी लिंगसूत्राचे काम करते. अपत्याचे लिंग सस्तन प्राण्यांमध्ये पुरुष ठरवतो. सस्तन प्राण्यांमध्ये पुरुष दॅट मीन्स नर ठरवतो. पुरुषामध्ये एक्स वाय क्रोमोझोम असते आणि स्त्रीमध्ये एक्स एक्स असते. मुलगी एक्स एक्स, एक्स वाय मुलगा असता. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती? गुणसूत्रांची संख्या 46 संख्या आहे. अँड 23 जोड्या मेल ठरवतो. मेलकडे एक्स वाय असतं, स्त्रीकडे एक्स एक्स असतं, एक्स एक्स क्रोमोझोम. गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. गुणसूत्रांची संख्या 46 असतात. प्रत्येक प्रजातीमध्ये गुणसूत्रांची संख्या निश्चित राहते. स्त्रियांमध्ये 2 एक्स गुणसूत्र असतात, तर पुरुषांमध्ये प्रत्येक एक एक्स असतो आणि एक वाय गुणसूत्र असतं. ठीक आहे. हां, व्यायाम करताना श्यामला थकवा आला. हा थकवा कशामुळे निर्माण झाला? लॅक्टिक ॲसिडमुळे. अच्छा भाई, लॅक्टिक ॲसिड कैसे हो गया था? अरे भाई, मेरे को तो मालूम पड़ा. दूध दही किसी दूध दही खाऊ थकवा नाही येणार. व्यायाम करताना श्यामला थकवा आला. हा थकवा कशामुळे आला? लॅक्टिक ॲसिडमुळे. क्या बात कर रहा भाई. लॅक्टिक ॲसिड आपल्या शरीराला दूध व दही यातून मिळते. ब्युट्रिक ॲसिड काय लोण्यात आढळते. सिट्रिक ॲसिड लिंबू, आवळा, संत्रीवर्गीय फळ. फॉर्मिक ॲसिड मुंगी चावल्यावर. मुंगी, मधमाशा व विंचू यांच्या दर्शनात येते. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता? प्रथमस्तिका. प्रथमस्तिष्क. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग प्रथमस्तिष्क. हा मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे. हा कर्स गुहिकांच्या वरच्या भाग स्थित आहे. प्रथमस्तिष्क. मानवी मेंदूचा सर्वात लहान भाग हा अनुमस्तिष्क असतो. अनु म्हणजे लहान असतो. प्रमस्तिष्क सर्वात मोठा. अनुमस्तिष्क सर्वात लहान. अनुमस्तिष्क सर्वात लहान आहे. हा पश्च मस्तिष्काचा एक भाग आहे जो की मेंदूच्या भागच्या हटाव आहे. प्रमस्तिष्क. डायबिटीज मधुमेह दॅट मीन्स शुगर होतं ना. डायबिटीज बोलले तर शुगर होतं भाई. पूरा क्वेश्चन तो पडले. डायबिटीज मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रित राहत नाही? शुगर राहत नाही. डायबिटीज पेशंट को शुगर नहीं चलती, इसलिए शुगर मत खाओ कहते हैं. शुगर दॅट मीन्स शुगर. मधुमेह मधुमेह एक आजार आहे जो आपल्या रक्तातील उच्च शर्करामुळे होतो. मधुमेह इन्सुलिन शुगर. मधुमेह स्वादुपिंड इन्सुलिन निर्माण करू शकत नाही. रक्तातील सामान्यतः शर्करा BO 110 mg/dl असते. मायोपिया दृष्टीसाठी आहे. मायोपिया निकट दृष्टिता ये भाई डिस्टेंस बढ़ाता है, इसलिए को तो नज़दीक का दिखता दूर का दिखता नहीं. डिस्टेंस बढ़ाता है वो, उल्टा है. मायोपिया. निकट दृष्टिता. मायोपिया व्यक्ती जवळील वस्तू स्पष्टपणे पाहू शकते परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. वस्तूच्या प्रतिमा डोळ्याच्या पडद्यावर पटलावर न होता पडद्याच्या अलीकडे तयार होतात. अंतर्गोल भिंगांचा वापर करून दुरुस्त केला जाऊ शकतं. दूरदृष्टिता जे हायपर मायोपिया. दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो मात्र जवळच्या वस्तू हायपर मायोपिया ना. बहिर्गोल भिंगाचा चष्मा करतो. गुणसूत्रे ही कशाची बनलेली असतात? गुणसूत्रे DNA. अच्छा, XX क्रोमोझोम, XY क्रोमोझोम हे DNA से बने रहते हैं. DNA डीऑक्सी राइबोन्यूक्लिक एसिड और भाई DNA से बनी रहती है. गुणसूत्रे हे DNA पासून बनलेली असतात. कार्य जनुकांचे वहन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. जोड्या मनुष्याच्या 23 जोड्या असतात. 46 आता मेल डिसाईड करत आहे. मेल XY 23 XY असते. नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते? नैसर्गिक प्रसूतीसाठी ऑक्सिटोसिन लागते. ऑक्सिटोसिनला लव्ह हार्मोन असे म्हणतात. ऑक्सिटोसिन लव्ह हार्मोन.
ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन कॉल्ड लव हार्मोन. ऑक्सिटोसिन कॉल्ड लव हार्मोन. ऑक्सिटोसिन कॉल्ड लव हार्मोन. ऑक्सिटोसिन कॉल्ड लव हार्मोन. पचनाची क्रिया प्रथम. पचनाची क्रिया प्रथम भाई सबसे पहले मुंह से होती है ना. पचनाची क्रिया प्रथम कुठून शुरू होते? पचनाची क्रिया सर मुख से शुरू होती है. तोंड. मुख 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 मुखापासून सुरू होते. अन्न खाणे, पचवणे, बाहेर टाकणे, त्याचे शोषण करणे हे पचन संस्थेचे कार्य आहे. समाविष्ट अवयव मुख, जठर. समाविष्ट मुखपासून जठर, लहान आतडे, मोठे आतडे, यकृत आणि स्वादुपिंड. यकृत स्वादुपिंडमध्ये भी जाते. मानवी सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. उसके 1.2 ते 1.5 किलो मतलब 1200 ते 1500 ग्राम का वजन रहता है. यकृतमध्ये पित्तरसाची निर्मिती होते. यकृतमध्ये पित्तरस. यकृतमध्ये पित्तरस होते. यकृतला रक्तपेशीची स्मशानभूमी म्हणतात कारण तेथे रक्तपेशी नष्ट होतात. यकृतशी संबंधित आजार. यकृतमध्ये कावीळ, यकृत ह्रास, कावीळ यकृत. अच्छा, कावीळ हा जो आजार आहे ना यकृतमध्ये होतो. कावीळ यकृतमध्ये होतो. आणि हेपेटायटिस बी. हेपेटायटिस बी जो आहे हेपेटायटिस बी काय यकृतमध्ये होतो. यकृत दॅट मीन्स लिव्हर. शरीराचे तापमान कुठे नियंत्रित राहते? हायपोथॅलिझम. 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 हायपोथॅलिझममध्ये हायपोथॅलिझम. हायपोथॅलिझम हे अंतर्गत आणि बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देतो आणि शरीराचे 98.6 अंशाच्या 1 किंवा 2 अंशाच्या आत ठेवण्याचे समायोजन करतो. हायपोथॅलिझम. हायपोथॅलिझम. मानवी शरीराचे सर्वात लांब हाड कोणते? सर्वात लंबा सबसे लंबा हाड फीमर. सर्वात लांब आणि सर्वात कठोर हाड हाच आहे. सर्वात लांब आणि कठोर हाड. सर्वात लांब आणि कठोर हाड प्लस कठोर. सर्वात लांब आणि कठोर हाड फीमर. फीमर. फीमर हा पायात असतो. मानवी शरीर सर्वात लांब व मोठे हाड फीमर मांडीचे. सर्वात लहान हाड स्टेस कानातील. सर्वात मजबूत हाड खालचा जबडा मैंडिबल. मैंडिबल सर्वात अच्छा जब फीमर सबसे बड़ा है. मैंडिबल जो जबड़ा वाला है. मैंडिबल खालचा जबड़ा. मैंडिबल सर्वात मजबूत आहे. आणि स्टेप्स है ना, म्हणजे गलत स्टेप डालते. स्टेप्स कानात राहते. कानात राहते. मानवी शरीरातील अपेंडिक्स. अपेंडिक्स भाई काम पे होतं. अपेंडिक्स हा कुठला? अपेंडिक्स हा अपेंडिक्स मोठे आतडे. अपेंडिक्स. अपेंडिक्स हा मोठ्या आतड्यात होतो. अपेंडिक्स मोठ्या आतड्यात होतो. अपेंडिक्स हा मोठ्या आतड्यात होतो. मोठ्या आतड्याची लांबी जवळपास 1500 मीटर एवढी असते. अपेंडिक्स 1500 मीटर 1.5 1500 नाही 1.5 मीटर. 1.5 मीटर भाई 1.5 मीटर की बात 15 मीटर में 1.5-2 किलोमीटर लेके आ रखे तो उसको. अपेंडिक्स हा मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असतो. अपेंडिक्स हा सुरुवातीला मोठ्या आतड्यात असतो. अपेंडिक्स. अपेंडिक्स. अपेंडिक्स होते. अपेंडिक्स कुठे होते? मोठे आतडे. लार्ज इंटेस्टाईन. अपेंडिक्स लार्ज इंटेस्टाईन आहे ना. पूर्वी कच्चे अन्न ग्रहण केल्यामुळे त्याच्या पचनास अपेंडिक्स या भागाचा उपयोग होत असे. सध्या याला अवशेष अंग म्हणून ओळखले जाते. अपेंडिक्स काम मोठ्या आतड्याच्या कामाचं होत नाही. अच्छा, शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडे असतात. शरीरात मनगटपासून तर कोपऱ्यापर्यंत रेडियस अल्ना. 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 अरे रेडियस अल्ना. रेडियस अल्ना. मनगटापासून तर कोपऱ्यापर्यंत रेडियस अल्ना. मनगटापासून कोपऱ्यापर्यंत रेडियस अल्ना. मानवी शरीरात हाडांची संख्या 206 असते. सर्वात मोठे हाड फीमर आहे. सर्वात लहान हाड स्टेप्स आहेत. तर सर्वात मजबूत हाड खालच्या जबडा मेंडेबल बोलते इसको. लहान मुलांमध्ये हाडे 270 असते म्हणजे 206 प्लस. लहान मुलांमध्ये 206 प्लस राहते. दॅट मीन 270 राहते. मानवी शरीरात पित्त हे कुठे असते? यकृतमध्ये पित्त जमा होते आणि यकृतमध्ये कावीळ हा रोग होतो. यकृतमध्ये कावीळ हा रोग होतो. सर्वात मोठी ग्रंथी यकृत. वजन 1.0 ते 1.5 किलोग्राम. यकृताच्या खालच्या भागात पित्ताशय असते. ते पित्तरस साठवते. यकृताशी संबंधित आजार कावीळ आणि हेपेटायटिस. कावीळ, यकृत ह्रास, हेपेटायटिस. स्थान पोटाच्या उजव्या बाजूला अति मद्यपानामुळे यकृताचा लिव्हर खराब होतो बोलते बरं. मानवी गुणसूत्रातील किती जोड्या आहेत? 23 जोड्या आहे आणि 46 आहे ना मेल ठरत आहे. गुणसूत्र डीएनए पासून तयार होतात. हे प्रथिनेपासून आहे. DNA जनुकांचे वहन एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे घेऊन जाते.
पाण्यात मनुष्य प्राण्यात गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात, म्हणजे 46 गुणसूत्र असतात. त्यातील 23वी जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. त्यांना एक्स व वाय असे मानलं जातात. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळते? सर्वात जास्त ऑक्सिजन आढळते. बाय मानवी में सबसे ज़्यादा ऑक्सीजन और नेचर में सबसे ज़्यादा नाइट्रोजन. नेचर पर्यावरण में सर्वात जास्त नाइट्रोजन 78% नाइट्रोजन. ऑक्सीजन 21%. आर्गॉन 0.9%. एंड आर्गॉन के बाद में अपना ये है ना भाई CO2 कार्बन डाइऑक्साइड 0.03%. 0.03% कार्बन है ना. और ऑक्सीजन ह्यूमन बॉडी में ऑक्सीजन रहता है. ऑक्सीजन 65% है, हाइड्रोजन 9.5% है, कार्बन 18.5%. निरोगी माणसाचे शरीर तापमान 37 डिग्री सेल्सियस, दॅट मीन 98.6 फॅरनहाइट. 98.6 फॅरनहाइट एवढा असतात. 98.6 फॅरनहाइट. 98.4 या 98.46 फॉर 37.5 या 37 डिग्री सेल्सिअस असतात. बाहेरील तापमान कमी जास्त असेल तर तापमानाचे स्थिर ठेवण्याचे प्राण्याला काय शरीराचे तापमानाच्या ठीक आहे. ब्रेथ ॲनालायझरमध्ये रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी. रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी. रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी. रक्तातील ब्लडचे. ब्रेथ ॲनालायझर हे श्वसनाद्वारे अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते. 1938 मध्ये अंतराळ शोध लागला. साखर मोजण्यासाठी ग्लुकोमीटर. ऑक्सिजन मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर. रेटिना कॉर्निया डोळ्यामध्ये आहे. रेटिना डोळ्याचा भाग आहे. डोळ्याचा भाग रेटिना, कॉर्निया, पापण्या, बुबुळ, पुपिल. यकृत पित्तरस असते आणि या पचनसंस्थेचा भाग आहे. यकृत पित्तरस पचनसंस्था कावीळ रोग आहे आणि याला काय यकृत सर्वात मोठी ग्रंथी आहे. वजन 1.2 ते 1.5 kg. यकृत अवयव पचनसंस्थेशी संबंधित अवयव. अन्ननलिका, जठर, यकृत, आतडे, स्वादुपिंड आणि प्लीहा. वजन 1.2 ते 1.5 सर्वात मोठी ग्रंथी आहे. कार्य ऊर्जा साठवणे, जीवनसत्वे, लोह यांचे साठव, पित्तरस साठवणे, बिघाड असल्यास होणारे आजार, कावीळ, कर्करोग. यकृत हा पचनसंस्थेतील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. इन्सुलिन स्वादुपिंड शर्करा. इंसुलिन स्वादुपिंड शर्करा. बस खत्म काम. इंसुलिन स्वादुपिंड शर्करा. इंसुलिन स्वादुपिंडामध्ये स्वादुपिंड पचनसंस्थेचा भाग आहे. इंसुलिन साखर हे नियंत्रण करते. स्वादुपिंडात बिघाड झाली इंसुलिन कमी सवले जाते. शर्करेचे प्रमाण वाढते. मधुमेह आजारात इंसुलिन संकरते. पचनसंस्थेच्या क्रियाक्रमांचा. पचनसंस्थे में सर्वात पहले सबसे आखिरी में तो डाइजेशन और एसिमिलेशन सबसे आखिरी में होता है. इजेशन सबसे 5 तो सबसे आखिरी में आएगा. 5 तो सबसे आखिरी में, 4 में 5 है. सबसे पहले इजेशन के बाद में इंजेक्शन. सबसे पहले क्या है? एब्जॉर्प्शन तो बाद में होगा, डाइजेशन बाद में होगा. इंजेक्शन सबसे पहले क्या आएगा? 3-1. सबसे पहले इंजेक्शन होगा. इंजेक्शन 3 फिर 2. इंजेक्शन डाइजेशन एब्जॉर्प्शन. एसिमिलेशन, इजेशन. इंजेक्शन डाइजेशन एब्जॉर्प्शन. एसिमिलेशन आणि इजेशन. इंजेक्शन डायजेशन ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन, इजेशन. इंजेक्शन डायजेशन ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन, इजेशन. इंजेक्शन डायजेशन ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन, इजेशन. पचनसंस्थेच्या क्रिया पुढील प्रमाणे आहे. अंतःग्रहण, पचन, अवशोषण. सात्मीकरण, बहिःपेक्षण. सात्मीकरण, पचन. अंतःग्रहण, पचन, अवशोषण, सात्मीकरण, बहिःपेक्षण. फुफ्फुसामध्ये तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणता? आस्बेस्टोस. फुफ्फुसांमध्ये तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणता? आस्बेस्टोस. फुफ्फुसामध्ये तंतुभवन हा श्वसन रोग ॲस्बेस्टोसमुळे होतो. त्याला ॲस्बेस्टोसिस असे म्हणतात. लक्षणे: शिंका येणे, खोकला, दमा. मानवी शरीराचे तापमान 98.6 फॅरनहाइट 37 डिग्री सेल्सिअस असते. 37 डिग्री सेल्सिअस एवढे असते. 37 डिग्री सेल्सिअस 98.6 फॅरनहाइट असते. 98.6 फॅरनहाइट एवढे असते. कॅल्विन 310 K.
मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? मानवी कवटीत 22 हाडे. मानवी कवटी मानवी कवटीत किती 22 हाडे असतात. मानवी कवटीत 22 हाडे असतात. मानवी कवटीमध्ये 22 हाडे असतात. मानवी शरीरातील प्रौढांमध्ये 206 हाडे असतात. तर नवजात शिशूमध्ये 270 हाडे असतात. 270. इथे 206 इधर आहे, 270 इधर जाता. 206 हाडे, 22 हाडे कवटीमध्ये. हातात 30 हाडे, एकूण 60. पायामध्ये 30 हाडे, एकूण 60. मणक्यामध्ये 24 हाडे. छातीच्या पिंजऱ्यामध्ये 25 हाडे. चेहऱ्यामध्ये 8 हाडे. चेहरा एवढा स्मॉट दिसते पण 8 हाडे असतात तिथं तरी पण. खालील कोणते पंचतंत्रज्ञानातील पैकी नाही? जीभ, डोळे, कान, नाक. जीभ, डोळे, कान, नाक, त्वचा. जीभ, डोळे, कान, नाक, त्वचा. जीभ, डोळे, कान, नाक, त्वचा. जीभ, डोळे, कान, नाक. जीभ, डोळे, कान, नाक, त्वचा. पंचेंद्रिय. जीभ, डोळे, कान, नाक, त्वचा. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? क्या? आयरिस बोलते इसको. आयरिस. मानवी डोळ्यांचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आयरिस म्हणतो त्याला आपण. आयरिस हा डोळ्याचा भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. आयरिस जास्त प्रकाशात बारीक होतो तर कमी प्रकाशात मोठा होतो. रेटिना आपल्याला दिसणारा भाग मेंदूपर्यंत पोहोचवतो. प्युलिप हे काळ्या रंगाचे छिद्र असून ते एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो. जीभच्या शेंड्यावर पुढच्या भागावर कोणती चव असते? गोड चव असते. असे जीभ असते ना, इथे गोड चव असते. जीभच्या शेंड्यावर गोड चव असते. गोड चव. जिभेच्या भागावर असणारी चव, जिभेचा शेंडा. असे जिभा ना ह्या गोड चव असते. गोड, मस्त गोड लागला म्हणते. जिभेच्या मागच्या भागी इथं कडू राहते. जिभेच्या मधल्या भागावर खारट आणि आंबट. इथं खारट आणि आंबट. तिखट ही चव नसून तोंडाच्या दाह आग आहे. तिखट हे चव नाही आहे. इधर गोड आहे, इथं कडू. तिखट गोड, इथं गोड आहे, इथं कडू आहे. खारट आंबट. गोड कडू खारट आंबट. गोड कडू खारट आंबट. स्टार्टिंग में गोड है, ऊपर कडू है, खारट आंबट. गोड कडू खारट आंबट. लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर काय संबंध डोळ्याशी? अच्छा, लाळेचा संबंध डोळ्याची तर अश्रू आहे. तोंडातून लाळ बाहेर येते तर डोळ्यातून अश्रू बाहेर येते. तोंडातून लाळ बाहेर येते तर डोळ्यातून अश्रू बाहेर येते. लाळ तोंडातून लाळ ग्रंथीद्वारे सवली जाते तर अश्रू डोळ्यांद्वारे सवली जाते. डोळ्यातून अश्रू बाहेर येते, तोंडातून लाळ बाहेर येते, यकृतातून पित्त बाहेर येते, जठरापासून हायड्रोक्लोरिक ॲसिड, स्वादुपिंड स्वादुरस. हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, इन्सुलिन, शुगर बोलत, ग्लुकोज, मेद, अमिनो ॲसिड यांचे चयापचय नियंत्रण करते. इन्सुलिन वर दिलेल्या पर्यायात फक्त इन्सुलिन हे एकमेव संप्रेरक आहे. इन्सुलिन स्वादुपिंड सावते. ग्लुकोज, मेद, अमिनो यांचे चयापचय नियंत्रित करते. इन्सुलिन कमी झाल्यास मधुमेह होतो. इन्सुलिन वाढल्यास हायपोग्लायसेमिया होतो. सध्या जैव तंत्रज्ञानाने तयार झालेले इन्सुलिन वापरले जाते. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यकृत. कुफरच्या पेशी यकृत. कुफरच्या पेशी यकृतमध्ये आढळते. 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 कुफरच्या पेशी यकृतमध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यकृतमध्ये आढळतात. हा शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून ती पित्तरस सावते. यकृतमध्ये पित्तरस येते आणि सर्वात मोठी ग्रंथी हीच आहे. यकृत 1.2 ते 1.5 kg असतात. 1.2 ते जीभ पाहून. जीभमध्ये इथं गोड असते, एकदम समोरमध्ये गोड असते, मागे
काय गोड कडू, गोड कडू आणि खारट आणि आंबट, खारट आंबट, खारट आंबट, खारट आणि आंबट, खारट आंबट इथेच लागते. तिखटे चव नसून बाई वैशिष्ट्य. स्वादुपिंड इन्सुलिन, स्वादुपिंड इन्सुलिन पॅनक्रियास ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते? अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी. पॅनक्रियास जो आहे अंतःस्रावी, अंतःस्रावी आणि बाह्य स्त्रावी, इंटरनल आणि एक्सटर्नल पॅनक्रियास अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी काम करतात. स्वादुपिंड ग्रंथी अंतःस्रावी तसेच बाह्यस्रावी असे असून लांबी सुमारे 5.95 सेंटीमीटर असते. या ग्रंथीतून स्वादुपिंड पॅनक्रियाटिक ज्यूस सावतो. त्यामध्ये अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन हे विक्रिया सावतात. मानवातील जठराचा आकार हा जे शेप, जे शेप पोटाच्या शेपच्या जे शेपचा असतो, जे शेपचा असतो, जे शेपचा असतो, जे शेपचा असतो. ठीक आहे, जे शेपचा असतो. स्टमक ग्लँड्स. यकृतामधून पित्तरस घेऊन तो पित्तरस पित्ताशयात ग्रंथाहित करणारा अन्नश्लेषणाचा अन्ननलिकेचा भाग कोणता? लहान आतडे, लहान आतडे. यकृतामधून पित्तरस बाहेर येतो घेऊन तो पित्तरस पित्ताशयात संग्रहित करणारा, पित्ताशय बाहेर राहतात बाई लहान आतड्यात येतो. अन्ननलिकेचा भाग कोणता? लहान आतडे, लहान आतड्यामध्ये येतो तो, लहान आतड्यामध्ये येतात तो. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग आहे. पुरुष 6.9 मीटर 22 फूट 8 इंच असतो. स्त्रीमध्ये 7.1 मीटर 23 फूट 4 इंच असतो. पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिनांच्या लहान आतड्यांमध्ये संपूर्ण पचन होते व ही क्रिया 6 ते 8 तास चालते. ठीक आहे. बाईल ज्यूस, बाईल ज्यूस यकृतमध्ये. बाईल ज्यूस म्हणजे पित्तरस यकृत ना, पित्तरस यकृत, पित्तरस यकृत याला बाईल ज्यूस म्हणतात. बाईल ज्यूस, पित्तरस यकृत बाईल ज्यूस, पित्तरस यकृत बाईल ज्यूस. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे ना हा पित्तरस, पित्तरस बाईल ज्यूस, बाईल ज्यूस. शरीरातील साखरेचे नियंत्रण इन्सुलिन, स्वादुपिंड इन्सुलिन, स्वादुपिंड इन्सुलिन, स्वादुपिंड इन्सुलिन. साखर, स्वादुपिंड ग्रंथी. अंतःस्रावी स्वादुपिंड इन्सुलिन, अंतःस्रावी किंवा बाह्यस्रावी तसेच बाह्यस्रावी ग्रंथी असून लांबी सुमारे 5.75 9.5 सेंटीमीटर असते. गॉयटर या थायरॉइड ग्रंथाच्या एका आजारावर उपचारासाठी आयोडीन वापरतात बाई. गॉयटर या थायरॉइड जेव्हा होतात ना, थायरॉइड गॉयटर, गॉयटर या थायरॉइड आयोडीन, गॉयटर आयोडीन थायरॉइड, गॉयटर आयोडीन थायरॉइड. अग्नमस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते? अग्रमस्तिष्क विचार प्रक्रिया, अग्रमस्तिष्क विचार प्रक्रिया. अग्रमस्तिष्क विचार प्रक्रिया, अग्रमस्तिष्क विचार प्रक्रिया, अग्रमस्तिष्क विचार प्रक्रिया. अग्रमस्तिष्क याला अग्रमस्तिष्क याला प्रमस्तिष्क असे म्हणतात. अग्रमस्तिष्क प्रमस्तिष्क, अग्रमस्तिष्क प्रमस्तिष्क. विचार प्रक्रिया, विचार प्रक्रिया होती, विचार प्रक्रिया. लैंगिक लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला काय म्हणतात? पौगंडावस्था, पौगंडावस्था. लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला पौगंडावस्था म्हणतात. म्हणजे प्युबर्टरी म्हणतो का नाही आपण, अभी सो इन ट्रान्सफॉर्मेशन पिरियडमध्ये पौगंडावस्था असे म्हणतात, पौगंडावस्था. माणसाच्या वाढीचे वय, भ्रूण, अभ्रक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ आणि वृद्ध. खालीलपैकी कोणते संप्रेरक नाहीत? अमायलेज संप्रेरक नाही, अमायलेज संप्रेरक नाही. अमायलेज हे संप्रेरक नाही आहे, अमायलेज संप्रेरक नाही आहे. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? शंकुपेशी. रंगाचे ज्ञान, शंकुपेशी 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 रंगाचे ज्ञान. दंडपेशीमुळे आपल्याला प्रकाशाची संवेदना होते. शंकुपेशीमुळे मानवी डोळ्याला रंगाची प्रेषण होते. मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेला असते? मोठे आतडे आंत्रपुच्छता.
मोठे आतडे आंत्रपुच्छता. मोठे आतडे आंत्रपुच्छता. मोठे आतडे आंत्रपुच्छता. मोठे आतडे आंत्रपुच्छता. मोठे आतडे आंत्रपुच्छता. पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये किती 206 हाडे असतात. शिशूमध्ये 270 हाडे असतात. शिशूमध्ये 270 हाडे असतात. बालकात 270 + 272 प्रौढ व्यक्तीमध्ये 206 हाडे असतात. सर्वात छोटी स्टेप्स आहे. सर्वात मोठी लांब फिमर आहे. आणि शरीराच्या वजनात तुलनेने 18% हाडे असतात. 18%. शरीराचे तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? लहान मेंदू. शरीराचे तोल जो बॅलेन्स बनवतात ना, लहान मेंदू बॅलेन्स बनवते. मी क्या करणार की आणि शरीराचे तोल लहान मेंदू बनवतो. प्रौढ व्यक्तीचे मेंदू वजन 1300 ते 1400 ग्राम असते. मानवी मेंदू चेतापेशी, ग्लियल पेशी आणि रुग्णवाहिन्यांच्या बनलेला असतो. मोठा मेंदू शरीरातील सर्व हालचाली नियंत्रण करते. मानवी मस्तिष्क क्रियांवर नियंत्रण करते. छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती? 24 बरगड्या असतात. छातीच्या पिंजऱ्यात एकूण 24 बरगड्या असतात. 24 बरगड्या. छातीच्या पिंजऱ्यात एकूण 24 बरगड्या असतात. बरगड्या म्हटल्या. छातीच्या पिंजऱ्यात 24 बरगड्या असतात. हाडांच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी असे म्हणतात. शरीराच्या वजनाच्या 18% हाडांचे वजन असते. अभ्रकाम शिशूमध्ये 270 हाडे, 206 हाडे. प्रौढमध्ये पाठीच्या मणक्यामध्ये 33 हाडे असतात. छातीच्या पिंजऱ्यामध्ये 24 + 1 हाडे असतात. 24 बरगड्या असतात आणि तिथे 33 असतात. 32 + 1 इथं 24 + 1 25 और 33 की बात चल रही. कवटीमध्ये 22 हाडे असतात. खालीलपैकी कोणत्या पचन संस्थाचा भाग नाही? जठर आहे, लहान आतडे, मोठे आतडे बी आहे. जठर आहे, लहान आतडे, मोठे आतडे बी आहे. यकृत बी आहे. फुफ्फुस नाही आहे. फुफ्फुस तो भाई ब्लड प्युरिफायरचं काम करता. फुफ्फुस ब्लड प्युरिफायरचं काम करता आहे. मुख आहे. मुख, घसा, ग्रासनी, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे आणि गुदद्वार. फुफ्फुस काय श्वसन संस्थेचा भाग आहे. तिथे वायूची देवाणघेवाण होते. एअर स्वादुपिंड, इन्सुलिन, बस खतम काम. यकृत, पित्तरस याला बाईल ज्यूस असे म्हणतात. स्वादुपिंड ही अंतस्त्रवीय बाह्यस्त्रवीय दोन्ही गुणधर्म दाखवणारी ग्रंथी आहे. इन्सुलिन साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेहात इन्सुलिन प्रमाण कमी होते, त्यामुळे इन्सुलिनचे इंजेक्शन देतात. ग्लुकॅगॉन जेव्हा रक्तात साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा हे संप्रेरक स्त्रवते. त्वचेला आपण स्पर्श करू शकतो. नाकाने आपण गंध घेऊ शकतो. नाकगंध. त्वचा स्पर्श, नाकगंध. त्वचा स्पर्श, नाकगंध. त्वचेला आपण स्पर्श करू शकतो. नाकाने आपण नाकगंध. पचेंद्रियापैकी त्वचेद्वारे नाकगंधाचे ज्ञान देते. अच्छा. माणसाच्या मांडीच्या हाडास फिमर असे म्हणतात. फिमर सर्वात मोठी आणि सर्वात लांब आणि सर्वात मोठी फिमर आहे. फिमर हे हाड मांडीतील असून ते शरीरातील सर्वात मोठे व लांब हाड आहे. सर्वात मोठे आणि लांब. मोठे प्लस लांब हाड. सर्वात मोठा स्नायू मांडी आहे. खालीलपैकी सर्वात लहान हाड मानवाच्या कानामध्ये स्टेप्स असतात. स्टेप्स या नावाने ओळखतात. रेडियस हे हाड दोन्ही हातामध्ये असतात. जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव दाखवतात? आंबट. जिभेच्या दोन्ही कडा आंबट चव दाखवतात. जिभेच्या दोन्ही कडा आंबट चव दाखवतात. जिभेच्या हे मानली जीभ आहे. यहाँ तो गोड आहे ते. इथे कडू. गोड खतम झाला, कडू खतम झाला. इथं आंबट खारट. जिभेच्या दोन्ही कडा जो आहे ना आंबट चव दाखवतात. आंबट. इथं आंबट आहे. आंबट. जिभेच्या बाजू गोड टोकाला, आंबट और खारट दोन्ही बाजूला आंबट खारट. अच्छा बे भाई, खारट भी दिया है, आंबट लिखा है यहाँ पे. कडू मागच्या बाजूला, गोड चव जिभेच्या टोकाला, आंबट आणि खारट तिच्या बाजूला, तर पाठीमागच्या बाजूला कडू चवीचे संदेत. भाई आंबट खारट काही नाही असत. आंबटच आहे, लक्षात ठेव. आंबटच आहे. गोड कडू इथं आंबट. गोड कडू इथे आंबट. बस आंबट. प्रश्नाचे उत्तर तसं दिलं आहे. गोड कडू आंबट. खांद्याचा सांधा कोणत्या प्रकारात? खांद्याचा सांधा, उखळीचा सांधा. खांद्याचा सांधा,
खांद्याच्या सांधा उकडीच्या सांधा, खांद्याच्या सांधा उकडीच्या सांधा, खांद्याच्या सांधा उकडीच्या सांधा, खांद्याच्या सांधा उकडीच्या सांधा. आहार, आहार पाहून आहार, आहार, आहार व पोषण, आहार व पोषण. जीवनसत्व ए, जीवनसत्व रेटिनॉल, रेटिनॉल डोळ्यावर, जीवनसत्व रातनाडे बना, रेटिनॉल, 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 रेटिनॉल. जीवनसत्व रेटिनॉल, जीवनसत्व ए रेटिनॉल, जीवनसत्व रेटिनॉल. विटॅमिन B3 नायसिन, विटॅमिन B3 नायसिन, विटॅमिन B3 नायसिन. विटामिन ए रेटिनॉल, विटामिन ए रेटिनॉल, विटामिन ए रेटिनॉल, विटामिन ए रेटिनॉल बोलते हैं उसको. विटामिन B1 थायमिन, विटामिन B3 नायसिन, विटामिन B3 नायसिन, B3 नायसिन, B3 नायसिन. आणि विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल, विटॅमिन ई टोकोफेरॉल, विटॅमिन ई टोकोफेरॉल. विटॅमिन के फायलोक्विनिन, विटॅमिन ए फायलोक्विनिन, विटॅमिन ए फायलोक्विनिन, विटॅमिन ए फायलोक्विनिन. आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? सोडियम नाही राहतो. अगर सोडियम नहीं रहा तो हायपोनेट्रीमिया. सोडियम नहीं रहा तो हायपोनेट्रीमिया होते. सोडियम नहीं रहा तो हायपोनेट्रीमिया. सोडियम नहीं रहा तो विटॅमिन डी मूळतूस. गलगंड आयोडीन. कोबाल्टची कमतरता, हात आणि पाय करडे होणे, थकवा. सोडियमची कमतरता हायपोनेट्रोमिया. कॅल्शियम कमतरता कॅल्सेमिया. लोह आयरन अशक्तपणा, आयरनचे अशक्तपणा. विटॅमिन ई टोकोफेरॉल, विटॅमिन ई टोकोफेरॉल. रेटिनॉल, विटॅमिन ए रेटिनॉल. विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन ई एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन ई एस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन ई टोकोफेरॉल, विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन ए रेटिनॉल, कॅल्सिफेरॉल, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. खालील कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी? आवळा. लिंबूवर्गीय फळ. आवळा लिंबूवर्गीय फळ. सर्वात जास्त विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, सिट्रिक ॲसिड म्हणतात. विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, आवळा लिंबूवर्गीय फळे. मद्यपानामुळे विटॅमिन बीचा अभाव. विटॅमिन बी, अगर शराब पिएंगे तो विटॅमिन बी खराब होता. विटॅमिन बी खराब होते मद्यपानामुळे. विटॅमिन बी. विटॅमिन डी म्हणजे कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डी से कॅल्शियम मिलता ना, विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डी से कॅल्शियम मिलता, कॅल्सिफेरॉल. विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटॅमिन ए रेटिनॉल. विटॅमिन बी मतलब विटॅमिन बहुत सारे. विटॅमिन B1 थायमिन, विटॅमिन 3 नायसिन असे येते. विटॅमिन बी मुळे होता. विटॅमिन B1 थायमिन, रायबोफ्लेक्विन, B2 रायबोफ्लेक्विन. विटॅमिन सगळा. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. विटॅमिन के फायक्लोविना. खालीलपैकी दुखापतीत जास्त रक्तस्राव होते. खालीलपैकी कोणते जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवी युरिनद्वारे उत्सर्जित केली जाते? विटॅमिन बी और सी पाणीद्वारे व पाण्यात विरघळणारे जीवनसत्व बी और सी. बी अँड सी पाण्यात विरघळते. बी अँड सी बस तो बी अँड सी निकलेंगे. खालीलपैकी कोणते यूरिन से पानी निकलेगा ना तो बी और सी निकलेगा. विटॅमिन बी और सी निकलेगा. मेदात विरघळणारे म्हणजे ADK पाण्यात विरघळणारे घटक लघवीद्वारे शरीरावर बाहेर टाकले जाऊ शकतात, पण लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. शरीरातील कॅल्शियम शोधण्यासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व कोणते? कॅल्शियम. विटॅमिन डी इसको कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. विटॅमिन सी कोणती? एस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन सी. विटॅमिन ए रेटिनॉल. विटॅमिन B3 नायसिन. जीवनसत्व डी आपल्या शरीरातील हाडे व दातांसाठी कॅल्शियम वापरण्यासाठी असते. कॅल्सिफेरॉल म्हणतात. सूर्यप्रकाशात जीवनसत्व डीच्या सर्वत्र उभार. नैसर्गिक स्त्रोत जीवनसत्व डी सूर्यप्रकाश, मासे, अंडी, मशरूम. रासायनिक नाव कॅल्सिफेरॉल आहे. कमतरता रोग मूळदूस आणि ॲस्थीथोमेल्शिया. विटॅमिन के पाण्यात विरघळणारे जीवनसत्व. भाई सिर्फ बी और सी पाण्यात विरघळते.
रक्त गोठण्यास मदत होते. विटॅमिन केमुळे रक्त गोठण्यास मदत होते. बरोबर आहे, फक्त 2 क्रमांक बरोबर आहे. विटॅमिन केचे रक्त गोठण होते. रक्त गोठण. बी आणि सी पाण्यात विरघळणारे आहे. पाण्यात विरघळणारे. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डी कॅल्शियम कॅल्सिफिलॉर सूर्याच्या प्रकाशाने मिळते. सूर्यप्रकाशाने मिळते. कोवळ्या सूर्यप्रकाशात शरीरामध्ये जीवनसत्व डीची निर्मिती होते. जीवनसत्व डीची निर्मिती होते. कोवळ्या जीवनसत्व कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. जीवनसत्व डी मोडतो. स्निग्ध पदार्थामध्ये आपल्याला एवढी ऊर्जा मिळते 9 kcal. 9 किलो कॅलरी ग्राम. स्निग्ध पदार्थ 9 kcal ग्राम मिळते. 9 kcal. प्रोटीन 1 ग्रामपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा. 1 ग्रॅम प्रोटीनपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. कर्बोदकेपासून 1 ग्रामपासून 4 किलो कॅलरी. एक कर्बोदके कार्बोहायड्रेट्स. व्हिटॅमिन सी संत्रीपासून मिळते. विटॅमिन संत्री आवळा संत्रीपासून विटॅमिन सी मिळते. विटॅमिन गाजरपासून विटॅमिन ए मिळते, है ना. जीवनसत्व बी सी फक्त बी और सी पाण्यात विरघळतात. ठीक आहे, बी सी पाण्यात विरघळते म्हणून ते आहारात रोज असावे लागते. विटॅमिन सी यायला वाक्यविरोधी जीवनसत्व म्हणतात. जाऊते. विटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड. खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहेत? बी और सी मिळते. बी अँड सी आहे फक्त. बी अँड सी. ठीक आहे. एडीईके. दुधाचे सत्व म्हणजे लॅक्टोमीटर. भाई लॅक्टोमीटर. लॅक्टिक ॲसिड जहाँ पे है लॅक्टोमीटर. लॅक्टिक ॲसिड लॅक्टोमीटर. खालीलपैकी फॅटमध्ये विरघळणारे. फॅट म्हणजे मेद. बी और सी आहे. विटॅमिन बी अँड सी. विरघळणारे विटॅमिन कोणते? खालील फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन कोणते? फॅटमध्ये ए. बी अँड सी पाण्यात विरघळते. अबे भाई, बी अँड सी पाण्यात विरघळते. फॅटमध्ये एडीईके. फॅटमध्ये एडीईके. पाण्यात बी अँड सी. फॅटमध्ये एडीईके. फॅटमध्ये म्हणजे मैद्यात एडीईके. पाण्यात विरघळणारे विटॅमिन बी अँड सी. खालीलपैकी कोणत्या कमतरतेमुळे दुखापतीत जास्त रक्तस्राव होते? विटॅमिन के. विटॅमिन के से ना रक्तस्राव कमी होतो. जास्त रक्तस्राव होतो दुखापतीमुळे. कमतरतेमुळे ना. अगर कम रहेगा तो दुखास्राव, ब्लड ज़्यादा हो जाएगा. विटॅमिन केला फायलोक्विनोन अभाव परिणाम रक्त गोठण्यास विलंब होणे. अधिकाच्या परिणाम ॲनिमिया व कावीळ होते. मग खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळत नाही? मेदात म्हणजे फॅट होते. एडीईके. बी और सी नहीं आता. बी एंड सी नहीं आता. बी हटा दे. एडीईके आता है बाकी. खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे विटॅमिन? बी अँड सी आहे. बी अँड सी आहे. बाकी मेदात एडीईके आहे. मेदात एडीईके. खालीलपैकी कोणते चरबी विद्रात जीवनसत्व? चरबी म्हणजे मेद, चरबी, फैट, मेद, चरबी, एडीईके. बी और सी हटा देंगे. ठीक है, सी हटा देंगे. एडीईके. चरबी, मेद, फैट काही म्हणा. खाली दुधाची गोडी लॅक्टोज. दुधाची गोडी जहाँ लॅक्टोज आ गया, लॅक्टोज म्हणजे दुधाची गोडी. बस खतम काम. लॅक्टोज. सामान्यतः भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान उष्मांकाची गरज असते. 2250 कॅलरी. 2250 कॅलरी लागतात. 2250 कॅलरी वी हॅव टू डेली इंटेक करना पड़ता. 2250 कॅलरी डेली इंटेक करना पड़ता है. 2250 कैलोरी इंटेक करना पड़ता है. सकाळी सूर्यप्रकाशाने विटॅमिन डी मिलता है. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड. विटॅमिन ए को क्या बोलते हैं ना, कॉर्निया कुछ बोलते हैं. डोळे से रिलेटेड आहे. डोळ्यापासून. डाळींपासून प्रोटीन मिळतं. डाळीत ना प्रोटीन आणि प्रथिने. डाळीपासून प्रथिने मिळतात. डाळीपासून प्रथिने मिळतात. मोठ्या प्रमाणात मिळतात. प्रथिनांच्या डाळी, अंडी, मासे, दूध. ठीक आहे. ऊर्जेचा राखीव साठा म्हणजे मेद असता. राखीव साठा, मेद, फॅट, चरबी. ऊर्जेचा राखीव साठा मेद म्हणतात ना. मेद. ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे कार्बोहायड्रेट्स.
ऊर्जेचे उत्तम स्रोत कार्बोहायड्रेट्स, ऊर्जेचे उत्तम स्रोत कार्बोहायड्रेट्स 2250 कैलोरी लेना पड़ता है। अन्न पदार्थाची ऊर्जा कैलोरीज, अन्न पदार्थाची ऊर्जा कैलोरीज 2250 कैलोरीज अपने को लेना पड़ता है। कैलोरीज आणि फॅट को काय बोलते, ऊर्जेचे कोठार म्हणतात, कोठार बोले ना, साठवण्याचे कोणत्या जीवनसत्वापुढे हाडे बळकट, विटामिन डी से इसको कैल्सीफेरॉल बोलते हैं, विटामिन सी को एस्कॉर्बिक एसिड, विटामिन ए को उससे बोलते हैं, विटामिन ए को भूल गया, विटामिन B3 नायसिन, विटामिन डी प्रकाशातून मिळत नाही तर त्याला तयार होण्यास मदत होते. ओके. खालीलपैकी कोणते जीवनसत्व रक्त गोठण्याकरिता आवश्यक आहे? रक्त गोठण्यासाठी विटामिन के, रक्त गोठण्यासाठी विटामिन के. रासायनिक नाव फायलोक्विनिन मुख्य रक्त गोठण्यासाठी प्रक्रियेस मदत करते. यास वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात. विटामिन के रक्त गोठतो आणि वांझपणा, विटामिन के से वांझपणा पण रोखतात. ठीक आहे. कोणत्या जीवनसत्वामुळे अभावाने वांझपणा विटामिन ई, त्यास वांझपणा विरोधी जीवनसत्व म्हणतात. विटामिन ई से विटामिन ई वांझपणा, विटामिन ई वांझपणा, विटामिन ई से वांझपणा येते. रासायनिक नाव टोकोफेरॉल, विटामिन ई टोकोफेरॉल या पदार्थाचा अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणतात. अभावाच्यापर्यंत त्याच्या अभावामुळे वांझपणा येते. अभावामुळे ईमुळे विटामिन आरोग्य नीट ठेवण्यासाठी विटामिन ए पाहिजे. रेटिनॉल मोस्ट एम्पी रेटिनॉल. विटामिन डी कॅल्सीफेरॉल मुख्य कार्य अंधारी दृष्टी ठीक आहे. गाजर पालकमध्ये रातनडेपणा म्हणतात, गाजरमध्ये सर्व जास्त असतात. ठीक आहे. विटामिन ए रेटिनॉल आहे. कोणते जीवनसत्व निकोपदृष्टीसाठी आवश्यक आहे? कोणते जीवनसत्व निकोपदृष्टीसाठी आवश्यक आहे? दृष्टीसाठी विटामिन ए. दृष्टी जिथं आलं विटामिन ए को रेटिनॉल, रातनडेपणा, विटामिन बी स्कॉर्बी, विटामिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटामिन डी कॅल्सीफेरॉल, विटामिन ई आणि विटामिन के को विटामिन ई से वांझपणा येते. बस खतम काम. खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण सबसे ज़्यादा? दूध में कॅल्शियम जास्त रहते. दूध में सबसे ज़्यादा कैल्शियम मिलता है. दूध में सबसे ज़्यादा मिलता है. शरीरात कॅल्शियमचे प्रमाण. लिंबूवर्गीय फळामध्ये विटामिन सी असते. विटामिन के से रक्तस्राव होते. विटामिन ई से वांझपणा, विटामिन डी से मूळदूस रोग, हाड, कॅल्सीफेरॉल बोलते उसको, कॅल्सीफेरॉल असे बोलते. विटामिन बी बेरी, गाजरमध्ये विटामिन ए असतात. विटामिन ए रेटिनॉल म्हणतात. विटामिन सी एस्कॉर्बिक ॲसिड, विटामिन डी कॅल्सीफेरॉल, विटामिन ए रेटिनॉल. रातनडेपणा येते. रेड और ग्रीन दिखता नहीं उसको, रातनडेपणा आलेला. आवळ्यामध्ये विटामिन सी असते. आवळा संत्र्यामध्ये विटामिन सी असते. ॲस्कॉर्बिक ॲसिड. दुधामध्ये काय असतात? दुधामध्ये कॅल्शियम असतं. दुधामध्ये अल्प प्रमाणात मिळते. अत्यल्प प्रमाणात दुधामध्ये आयरन अत्यल्प प्रमाणात मिळते. सबसे ज़्यादा भरपूर असे कॅल्शियम, विटामिन और प्रोटीन मिळतं आहे. आयरन नाही मिळता. दुधामध्ये आयरन भेटत नाही किंवा मोस्ट कमी प्रमाणात मिळते आयरन. दुधात आढळणारे लॅक्टोज असते. दुधामध्ये आढळणारे जीवनसत्वे BA, DE, K. दुधात केसिन नावाचे प्रथिने आढळतात. दूध में केसिन नाम के प्रोटीन आढळते. दुधात कॅल्शियम जीवनसत्व प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळते, पण लोह खूप कमी आढळते. आयरन नाही आढळतात. ठीक आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स समूहाशी संबंधित आहे? बी कॉम्प्लेक्स में संबंधित नाही. विटामिन रेटिनॉल तो विटामिन ए है. थायमिन, फॉलिक ॲसिड, राइबोफ्लेविन ये सब वही है. मानवी आहारातील खालीलपैकी कोणत्या घटकापासून शरीरात ऊर्जा मिळते? कार्बोहायड्रेट्स से शरीरात ऊर्जा मिळते. कार्बोहायड्रेट्सपासून मिळते. मानवी शरीराला कार्बोहायड्रेटपासून शरीरात ऊर्जा भेटते. 1 ग्राम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी मिळतात. 4 किलो कॅलरी मिळतात. तो 1 ग्राम प्रोटीन से 4 किलो कैलोरी मिलती है. 4 किलो कैलोरी मिलती है. बाप रे बाप. 1 ग्राम प्रोटीन से 4 किलो कैलोरी. आपल्या आहारात फक्त 10% ऊर्जा प्रथिनांपासून निर्मित होते. प्रथिनांचे अतिसेवन केल्यास त्यांचे विघटन होऊन मूत्राद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. दात, केस, त्वचा प्रथिनांपासून बनलेली असते. खालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असतात? भुईमुगमध्ये.
भुईमुंग में सबसे ज़्यादा प्रोटीन असतात. भुईमुंग हे पीक प्रथिनांचे प्रमुख स्रोत भरपूर आहे. यामध्ये 26% प्रोटीन असतात. बटाटा पीकमध्ये कार्बोहायड्रेट जादा असतात. तुपामध्ये स्निग्ध पदार्थ असतात. खालीलपैकी कोणते पाण्यात विरघळणारे विटॅमिन आहे? विटॅमिन बी अँड सी. विटॅमिन बी अँड सी आहे. बी अँड सी आहे. बाकीचा पैसे आहे. मैद्यात विरघळणारे आहे. अतिमद्य सेवनामुळे बी कॉम्प्लेक्स खराब होते. बी का 3. बी कॉम्प्लेक्स म्हणजे बी थ्री म्हणजे नायसिन. बी3 कॉम्प्लेक्स होऊन पेलाग्रा हा विकार होतो. बी3 कॉम्प्लेक्स खराब हो जाता उसमें नायसिन. बी3 नायसिन होते. प्रथिने कसा प्रथिने जे है प्रथिने अमाइनो एसिड से बना रहता है. प्रोटीन का जो टुकड़ा होता है अमाइनो एसिड में होता है. प्रोटीन जो है अमाइनो एसिड में टूटता है. प्रोटीन जो है अमाइनो एसिड में टूटता है. प्रोटीन जो है अमाइनो एसिड में टूटता है भाई. केसिन भाई दूध में रहता है. लैक्टोज केसिन प्रोटीन जो है दूध में रहता है. केसिन जो दूध में रहता है. तूप दही लोणी तूप दहीमध्ये स्निग्ध पदार्थ त्यात फॅट रहता है. लोणी तूपमध्ये फॅट रहता है. फॅट रहता है. केसिन दूध में रहता है. शरीराचे ऊर्जागृह कार्बोदके. शरीराची ऊर्जागृह कार्बोदके. 1 ग्राम प्रोटीन से 4 किलो कैलोरी मिलती है. जीवनसत्व याला सायनोकोवाल्मिया म्हणतात. विटॅमिन B12 की कमी बोलते सायकोनोवॉल्मिन विटॅमिन B12 हे शरीराचे कॅल्शियम फॉस्फरसचे आंतरिक मध्य. कॅल्शियम विटॅमिन डी कॅल्शियम अँड फॉस्फरस. विटॅमिन डी कॅल्शियम अँड फॉस्फरस. जीवनसत्व रेटिनॉल म्हणतात. विटॅमिन डी कॅल्सिफेरॉल. विटॅमिन ई टोकोफेरॉल. विटॅमिन के फायलोक्विन. संत्र्यामध्ये विटॅमिन सी असतं. संत्रा विटॅमिन सी एस्कॉर्बिक ॲसिड. अंडे में प्रोटीन रहता भाई. कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात त्यामुळे त्याला संपूर्णतः म्हणतात. पांढरा जो भाई वाइट वाला रहता है ना, वाइट एग में उसमें प्रोटीन रहता है. बस खत्म काम. वाइट एग रहता है उसमें प्रोटीन रहता है. बस खत्म काम. दुधाचे रंग पिवळसर. केरोटीनचे दुधाचा रंग पिवळा दिसतो. आणि काय केसिन भी रहता. केसिन प्रोटीन भी रहता. केसिन से केरोटीन बनता है. केरोटीन बस केरोटीन दुधात राहते. बस केरोटीन दुधात राहते. खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही? प्रोटीन जिसमें भातात प्रोटीन नाही राहत. अबे भातात प्रोटीन नाही राहत. आपण रोज भात खाता. अंडे मटकी मासेमध्ये प्रोटीन राहतं. बाकी भात या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. ज्यात फायबर कार्बोहायड्रेट असते. मांस अंडी मटकी उच्च प्रथिन स्त्रोत आहे. शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. ओके. दुधामध्ये कोणता घटक जास्त? दूध में कॅल्शियम ज़्यादा रहता है भाई. बहुत टाइम पे दुधात कॅल्शियम सर्वात जास्त राहते. दुधात जे कॅल्शियम सर्वात जास्त राहतात.